नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत. नैना मनात विचार करत असते, सौरभ काय माणूस आहे. त्याला इतकं ब्लॅकमेल करणं जमत असेल असं वाटलंही नव्हतं मला. पण आता याला द्यायला एवढे पैसे आणायचे कुठून? राहुलच्या कपाटातून काढावे असं तिच्या मनात विचार येतो. राहुल झोपलेला असतो त्यावेळी ती राहुलच्या कपाटाच्या चाव्या घेते आणि ती कपाट उघडून त्यातून पैसे घेणार तेवढ्यात राहुलचा अलार्म वाजतो. तर नैना मनात विचार करत असते, याने अलार्म लावायचा कशाला, रोज तर नुसत्या झोपा काढत असतो. ती पटकन येऊन राहुलच्या चाव्या होत्या तिथे ठेवते. तेवढ्यात राहुलला जाग येते आणि तो नैनाला विचारतो, तू इथे काय करतेयस? तर नैना म्हणते, तुझा अलार्म वाजत होता ना, तोच बंद करत होते. तुझी झोपमोड नको न व्हायला म्हणून. आणि असंही तू एवढ्या लवकर कुठे उठतोस? चुकून लागला होता का अलार्म? राहुल म्हणतो, नाही मीच लावलेला, बाहेर जायचं आहे मला. आणि तू कशाला न विचारता बंद करायला आलीस? जाग आली नसती ना तर गोंधळ झाला असता सगळा. नैना म्हणते, सॉरी, आजपासून मला रात्री सांगून झोपत जा. तू एक काम कर, तू पटकन आंघोळीला जा, मी तुझे कपडे रेडी ठेवते आणि तुझ्यासाठी ब्रेकफास्ट आणि कॉफी पण आणते. पटकन रेडी हो, तुला जायचंय ना? राहुल म्हणतो, लवकर उठलोय म्हणजे सगळं लवकर आवरण्याची गरज नाहीये आणि इतक्या सकाळी काही आंघोळ वगैरे करण्याचा उत्साह नाहीये माझ्यात, सो चेंज करेन आणि निघेल. तू कॉफी आणि ब्रेकफास्ट रेडी कर, मी आलोच रेडी होऊन. तर नैना म्हणते, मी आणू ब्रेकफास्ट? राहुल म्हणतो, तूच तर म्हणालीस ना? तर नैना म्हणते, ठीक आहे, पण या दिवसात मला जास्त खालीवर नाही करता येत, त्यामुळे तू मला सारखी कामं नको सांगत जाऊ. राहुल म्हणतो, मी तुला कुठे सारखं खालीवर करायला सांगतोय? तू ब्रेकफास्ट करायला जाशीलच ना खाली, तेव्हा माझंही रेडी करून ठेव. तर नैना म्हणते, ठीक आहे, मी फ्रेश होते आणि मग खाली जाते. त्यानंतर खाली सगळे ब्रेकफास्ट करत बसलेले असतात त्यावेळी आबा दिनकरला म्हणतात, काल रात्री नीट झोप लागली ना? काही अडचण आली नाही ना? तर दिनकर म्हणतो, हो, सगळं एकदम व्यवस्थित आहे इथे. उलट असं वाटायलंय की तुम्ही सगळेजण खूपच पाहुणचार करताय आमचा. तर आबा म्हणतात, तुमच्या चेहऱ्यावर थोडंसं टेन्शन दिसतंय म्हणून विचारलं, काय झालं? सगळं ठीक आहे ना? तर दिनकर म्हणतो, हो. तर रोहिणी लगेच म्हणते, मिस्टर खरे, खरंच काही टेन्शन आहे का? कारण मी काल तुम्हाला जसं रडताना बघितलं ना तसं आत्तापर्यंत नाही बघितलं. इनफॅक्ट तुमच्या दोन्ही मुलींच्या लग्नात सुद्धा तुम्ही रडला नव्हतात म्हणून विचारलं. तर कला लगेच दिनकरला विचारते, काय म्हणतायत रोहिणी मॅडम? आणि ती संगीताला विचारते, आई काही झालंय का? तर संगीता म्हणते, नाही. त्यांचा डोळ्याचा प्रॉब्लेम माहिती आहे ना, ते डोळ्यात औषध घातलं ना की त्यांच्या डोळ्यातून घळघळा पाणी येतं. रोहिणी म्हणते, खरं बोलताय ना तुम्ही मिसेस खरे? वाटत तर नाही असं, कारण काल रात्री खूप उशिरापर्यंत जागे होते तुम्ही. ऐकलं ना मी, म्हणून विचारलं. दिनकर म्हणतो, एसीची सवय नाहीये ना, मग मध्येच उठून खिडकी उघडली तेव्हा जरा बरे वाटलं. रोहिणी म्हणते, पण एसी बंद केला ना? कारण खिडकी उघडल्यानंतर एसी जर चालू असेल तर युनिट खराब होतो. दिनकर म्हणतो, हो, केलं की बंद. तर आबा रोहिणीला म्हणतात, पाहुण्यांशी असं बोलतात का? रोहिणी म्हणते, डॅड, त्यांच्या घरात एसी नाहीये आणि तो कसा यूज करायचा तेही त्यांना माहीत नाहीये, म्हणून मी फक्त आपली माहिती दिली. काही चुकलं का माझं मिस्टर खरे? तर दिनकर म्हणतो, नाही, बरोबर आहे तुमचं. आबा म्हणतात, तुम्हाला आराम झाला ना दिनकर राव? त्यानंतर अद्वैत खाली येऊन सोफ्यावरती बसतो. तर कला त्याला म्हणते, तिकडे बस ना तू सगळ्यांबरोबर, तिथेच देते मी तुला ब्रेकफास्ट. अद्वैत म्हणतो, नाही नाही, आत्ता नको, मला पटकन खाऊन निघायचंय, गप्पा मारायला वेळ नाहीये माझ्याकडे. कला अद्वैतला ब्रेकफास्ट देते. तर अद्वैत खूप फास्ट खात असतो. तर कला त्याला म्हणते, हळू, चांदेकर ठसका लागेल, असा वाघ मागे लागल्यासारखा का खातोयस? अद्वैत मात्र तिला काही बोलत नाही. तो गुपचूप त्याचा नाश्ता करत असतो. तेवढ्यात अद्वैतला खरंच ठसका लागतो. कला त्याला पाणी देते आणि त्याच्या पाठीवर थोपटवत असते आणि त्याला म्हणते, म्हणाले होते ना मी तुला. हे सगळं पाहून तर सरोजचा जळफळाट होत असतो. राहुल खाली आल्यानंतर आबा त्याला विचारतात, तू आज सकाळी सकाळी तयार होऊन खाली आलास? सासू सासरे आलेत म्हणून होय? राहुल म्हणतो, नाही आबा, तसं काही नाही, थोडं बाहेर काम होतं म्हणून लवकर जायचं होतं. अद्वैत मात्र गडबडीने नाश्ता करत असतो. तर कला त्याला म्हणत असते, घास गिळायलाही वेळ नाहीये, एवढं कसलं काम आहे? अद्वैत कलाला म्हणतो, मला प्रश्न विचारायचे नाहीत, मी जे करतो ते परफेक्टच करतो. आणि अद्वैत तेथून निघतो. आबा म्हणतात, खाली आल्यापासून हा 2 शब्दही बोलला नाही, धबधब्यासारखा आला आणि वाऱ्यासारखा निघून गेला. आणि ते कलाला विचारतात, वाघ पाठीमागे लागल्यासारखा का करायला तुझा नवरा? कला म्हणत्या, हो, मी पण याच शब्दात विचारलं अक्षरशः, पण मला म्हणाला काम आहे. अद्वैत बाहेर जातो. तर तेवढ्यात संगीता त्याच्या मागोमाग येते आणि त्याला म्हणते, एक बोलायचं होतं तुमच्यासोबत. तर अद्वैत म्हणतो, बोला ना. संगीता अद्वैतला म्हणते, आजपर्यंत माझ्या संसारात खूप संकट आली, कशीबशी ठिगळं लावत मी माझा संसार रेटत आले, पण काल माझा संसार उघड्यावर पडला असता तुम्ही वेळेत आलात आणि आम्हाला आधार दिला. ते अद्वैत समोर हात जोडतच म्हणत असते, तुमचे हे उपकार कधी आणि कसे फेडायचे
हे कळत नाहीये. अद्वैत म्हणतो प्लीज माझ्यासमोर हात जोडू नका. माझ्यापेक्षा वयाने मोठ्या लोकांनी माझ्यासमोर हात जोडलेले मला नाही आवडत. संगीता म्हणते मी तुमच्यापेक्षा वयाने मोठी आहे, पण हे हात जोडले गेले ते तुमच्यातल्या स्वभावातल्या मोठेपणाला. खरंच देव माणूस आहात तुम्ही. तुमचा स्वभाव खूप चांगला आहे. लेकीचं घर आहे. आम्ही जास्त दिवस इथे राहू शकणार नाही. आज रात्री निघावं म्हणतोय. म्हणजे आमची सुकन्याताई परदेशात आहे, पण माझी एक मावस बहीण राहते या गावात. ती नसले तर आम्ही दुसऱ्या कोणाकडेही जाऊ, पण आजचा दिवसच आम्ही इथे राहू. अद्वैत म्हणतो ठीक आहे, मी आता गडबडीत आहे. संध्याकाळी मी आलो की आपण बोलू निवांत. येतो मी, असं म्हणून अद्वैत तेथून निघून जातो. इकडे आतमध्ये रोहिणी कलाला म्हणत असते मग तू विचारलं नाहीस का नेहमीसारखं खोदून खोदून. कला म्हणते विचारलं, पण तरी सुद्धा तो एवढंच म्हणाला मला जायचंय, मला काम आहे महत्वाचं. तर राहुल सुद्धा म्हणतो मला जरा घाई आहे, मी बाहेरच खाईन. असं म्हणून तो सुद्धा गडबडीमध्ये निघून जातो. त्यानंतर सरोज दिनकरला म्हणते मिस्टर खरे व्यवस्थित नाश्ता करा, अजिबात लाजू नका. तशी लाज नाहीच आहे म्हणा तुम्हाला. आबा सरोजकडे बघत असतात तर सरोज लगेच म्हणते मी काही चुकीचं बोलत नाहीये. तसंही राहुल आणि अद्वैतने नाश्ता केलेला नाहीच आहे, तोही उरला आहे. खा, व्यवस्थित खा. रोहिणीला मात्र कळत नसतं की राहुल घाईघाईत कुठे गेला. तेवढ्यात सरोजला फोन येतो, त्यामुळे ती तेथून उठून जाते. सगळ्यांचा नाश्ता झालेलाच असतो, त्यामुळे एक एक करून सगळे उठून जातात. त्यानंतर कला दिनकरला म्हणते बाबा तुमच्याबरोबर आणि गुंड्याबरोबर कालपासनं खूप वेळ मिळाला मला. तुमच्याबरोबर इतका वेळ मिळेल तेही माझ्या सासरी असं मला कधीच वाटलं नव्हतं. संगीता म्हणते अगं तुला सरप्राईज द्यायचं म्हणून आम्ही आलो. म्हणलं मी इथे आहेच तर या दोघांना म्हटलं की तुम्ही इथेच या, कलेला आवडेल. आवडलं नाही का तुला? कला म्हणते आवडलं मला, पण खरंच तुम्ही माझ्यापासून काही लपवत नाहीये ना? दिनकर म्हणतो नाही, आम्ही का आणि कशाला लपवू? कला म्हणते नाही, पण मला असं वाटलं घरासंदर्भात वगैरे काही. दिनकर म्हणतो तुला तर काही अडचण नाहीये ना? आम्ही सगळे एकदाच इथे राहायला आलो. तसं काही असेल तर सांग, आम्ही जाऊ माघारी. कला म्हणते तुम्ही आल्यामुळे काहीच अडचण नाही, उलट मला खरंच खूप छान वाटलं. पण मी पण सॉरी म्हणते. या सगळ्यात मी काही चुकीचं विचारलं नाही ना? मला काळजी वाटली म्हणून मी चौकशी केली, बाकी काही नाही. दिनकर म्हणतो खरं आहे, पण नको काळजी करूस. कला म्हणते चला आता मी दुपारच्या जेवणाची तयारी करते. आज तुमच्या आवडीची शेवयाची खीर करते आणि ती सगळं आवरायला घेते. इकडे बाहेर अद्वैत ऑफिसमध्ये येऊन विचारतो मिस्टर दिनकर खरे यांचं घर कोणी विकत घेतलं हे मला कळू शकेल का? तर तो माणूस सांगतो हेच ते मिस्टर विपिन परांजपे यांनी 20 लाख रुपये एकरकमी देऊन ते घर विकत घेतलंय. अद्वैत म्हणतो 20 लाख? परांजपे म्हणतो हो 20 लाख. त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? अद्वैत म्हणतो तुम्हाला मार्केट रेट माहीत नाहीये का? परांजपे म्हणतो ऑफकोर्स, आत्ताच आम्ही डील फायनल केलं आणि चेक साईन करून दिला. अद्वैत म्हणतो जर तुम्हाला मार्केट रेट माहिती असता तर तुम्ही हे डील या अमाऊंटला लॉक केलंच नसतं. हे डील नाही तर फसवणूक आहे. आणि मॅनेजर तुम्हाला तरी कळायला हवं होतं, हे दिनकर खरेंचं फक्त घर नाही, जमीन सुद्धा त्यांचीच आहे. त्यामुळे घाई गडबडीत कुठल्याही अमाऊंटला हे डील फायनल करण्यापेक्षा तुम्ही हप्ते जरी वाढवून दिले असते ना तरी तुमचं नुकसान झालं नसतं. मॅनेजर म्हणतो साहेब ते दिनकर खरे एका महिन्याला हप्ता भरतात तर दुसऱ्या महिन्याला हप्ता भरत नाहीत. असा अव्यवहारीपणा कसा काय चालेल? शिवाय माझा जॉबही रिस्कमध्ये होता, त्यामुळे मी मिळेल त्या किमतीला मी प्रॉपर्टी विकायला काढ. परांजपे म्हणतो आणि ती प्रॉपर्टी मला हवी होती आणि ती मी मिळवली आहे. आता यावर चर्चा नकोय, हा माझा फायनल चेक. अद्वैत म्हणतो त्याने काही फरक पडणार नाही आता, कारण ही प्रॉपर्टी मला हवी आहे. परांजपे अद्वैतला म्हणतो काय फालतूपणा चालू आहे, आमची डील चालू असताना तुम्ही मध्येच का घुसताय? परांजपे अद्वैतला म्हणत असतो माझ्या नादी लागू नको. परांजपे म्हणतात मला विपिन परांजपे, बाहेर जाऊन माझं नाव विचार मग कळेल. अद्वैत म्हणतो तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे आणि तो त्याचा चेक फाडून टाकतो आणि त्याला म्हणतो माझं नाव अद्वैत चांदेकर आहे. बाहेर जाऊन कोणाला विचारण्याची गरज नाहीये, इथे मॅनेजर आहेत ना त्यांनाच विचारा. अद्वैत मॅनेजरला 30 लाखांचा चेक देतो आणि त्याला म्हणतो ही प्रॉपर्टी माझ्या नावावर झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही आणि या डीलमध्ये तुम्हाला 10 लाख रुपयांचा फायदा होतोय. तुम्हाला ही डील मंजूर नसेल तर तुमच्या पतसंस्थेला फोन लावायला मला फार वेळ लागणार नाही. माझं नाव तर तुम्हाला माहितीच आहे. कुठलं डील तुमच्या फायद्याचं आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तर परांजपे रागात तेथून निघून जातो. इकडे घरी दुपारच्या जेवणाची तयारी चालू असते, त्यावेळी संगीता कलाला म्हणते मला असं वाटतं की आपण कारल्याची भाजी करू. तर कला म्हणते चांदेकरला आवडत नाही कारल्याची भाजी. संगीता म्हणते 8 दिवसांपूर्वी केली होती ना, खाल्ली होती की जावाई बापूंनी? रजनी म्हणते खाल्ली नव्हती, खायला लागली होती. तुमच्या कलापुढे कोणाचं काही चालतं का? अद्वैतने खाल्ली निमूटपणे. कला म्हणते तेव्हा खरी त्याने खाल्ली होती, पण आज नको ना. आई कालच रॉकेटने शेतातून ताजं सुरण आणले.
सुरणाची भाजी करू? मस्त चमचमीत भाजी करते, चांदेकरला खूप आवडते. करू का? तर संगीता म्हणते त्यांना आवडते तर कर बाई. रजनी सुद्धा म्हणते हो हो चालेल की. तर लगेच कला म्हणते मग कारल्याची भाजी नको ना? अद्वैतच्या आवडीचं जेवण बनवायचं, त्यामुळे कला खूप खुश असते. इकडे मॅनेजर प्रॉपर्टीचे पेपर्स बनवतो आणि तो अद्वैतला दाखवतो. त्याला म्हणतो एकदा बघून घ्या आणि मग नंतर साईन करा. अद्वैत ते पेपर्स साईन करतो. अद्वैत तेथून जातो त्यावेळी राहुल तेथेच असतो आणि तो मनात विचार करतो अद्वैत चांदेकर याने दिनकर खरे यांचं घर विकत घेतलंय. ही तर ब्रेकिंग न्यूज आहे. अद्वैत चांदेकर आता हातात आलेल्या या गोष्टीचा मी कसा चोथा करतो ना, ते फक्त तू बघच. मम्मा यू विल बी प्राऊड ऑफ मी. इकडे घरी दुपारच्या जेवणाची तयारी चालू असते. त्यावेळी नैना पटपट पायऱ्या उतरून खाली येते तर कला तिला म्हणते ताई सावकाश, प्रेग्नेंट आहेस तू. किती धावत खाली येतेस? मागच्या वेळेला सुद्धा अशीच धावत पळत खाली आली होतीस. पडली असतीस म्हणजे. नैना म्हणते कला गप्प बस आणि मला लेक्चर देणं आधी बंद कर. मी माझं बघून घेईल, तू तुझं बघ आधी. रजनी म्हणते नैना अगं तुझ्या चांगल्यासाठीच बोलतीये ना ती. तर नैना म्हणते दुसऱ्यांच्या गोष्टीत नाक खुपसून उगाच टोचून बोलणं हे आमच्या कलाचा विशेष गुण आहे. आधी दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांपुढे मांडायच्या आणि मग सगळे बोलायला लागले की कला खुश. रजनी म्हणते अगं काही काय बोलतेस? तू प्रेग्नेंट आहेस ना, त्यामुळे मीही तुला हेच सांगितलं असतं. आणि आमचं सगळ्यांचं सोड ग. बाई जेव्हा प्रेग्नेंट असते ना तेव्हा तिला तिची सगळी जाणीव असते. तू कशी अशी धसमुसळेपणाने वागतेस ग? नैना म्हणते रजनी मामी तुम्ही तर राहूच द्या. आणि तुम्हीच म्हणालात ना प्रेग्नेंट बाईला जाणीव असते, मग ती मला आहे. मी स्वतःची अगदी व्यवस्थित काळजी घेईन. पण आता जर तुम्हाला कलाच किती ग्रेट आहे हेच बोलायचं असेल तर मग मी तरी काय बोलणार? कला म्हणते नैनाताई तू रजनी मॅडमशी बोलतीयस हे विसरू नकोस. आवाज बघ कसा बदललाय तुझा. वयाचा मानाचा आदर करायला शिक की. तर नैना तिच्यावरच ओरडते आणि तिला म्हणते शटअप कला. मुळात तुला किती अक्कल आहे ते बघ आधी. कला म्हणते तुला नाही कळणार. तू बाहेर चालली आहेस का कुठे? जेवायला नाही थांबणार आहेस का घरी? नैना म्हणते का? आता तू काय माझ्यावर लक्ष ठेवणार आहेस का? मग या असल्या सगळ्या चौकशा कशासाठी चालवल्यात? कला म्हणते जेवायची वेळ झाली आहे म्हणून विचारलं मी. रजनी म्हणते नैना हो किंवा नाही एवढंच उत्तर दे की. कशाला विषय वाढवतीयस? नैना म्हणते पण माझं नक्की नसेल तर. मी बाहेरून जेवून आले आणि मला तरीही भूक लागली तरीही कला काय मला उपाशी मारणार आहे? आणि समजा मी असं सांगितलं की मी घरी जेवायला येतेय पण मी बाहेरून खाऊन आले, तर परत जबरदस्तीने मला खाऊ घालणार आहेस का? कला म्हणते ताई खूप होतंय तुझं. काय एवढी तनतन करतीयस? अगं प्रेग्नेंट आहेस तू, त्रास होईल तुला. जाऊ दे मी बघते काय करायचं ते. तर नैना म्हणते मग मी सुद्धा बघते काय करायचं ते. आणि नैना रागातच तेथून निघून जाते. तर रजनी म्हणते ही अशी का आहे? एवढी काय चिडचिड करते ही? इकडे नैना बाहेर आल्यानंतर मनात विचार करते या सौरभला लगेच फोन करणं म्हणजे महाकठीण टास्क आहे. राहुलला तर अजिबातच कळायला नको. राहुल आणि सौरभ जर समोरासमोर आले ना तर माझं काही खरं नाही. इकडे रजनी कलाला म्हणते तू नको वाईट वाटून घेऊस, तुला माहिती आहे ना ती कशी आहे. कला म्हणते ती माझ्याशी उलटसुलट बोलली याचं मला वाईट नाही वाटत. या महिन्यात सुद्धा ती प्रेग्नेंट नसल्यासारखी वागते. मी तर असं ऐकलंय की बाळ पोटात आहे हे कळल्या क्षणापासून एका मुलीची आई होते. पण नैनाताई तशी वागतच नाहीये. तुम्हाला तिचं वागणं विचित्र वाटत नाही का हो? रजनी म्हणते तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे कला. हे सगळं ना जरा विचित्रच आहे. हिचं काहीतरी वेगळंच आहे बाई. नैना जात असते त्यावेळी त्याला राहुल तेथे दिसतो तर नैना पटकन लपते आणि स्वतःशीच म्हणत असते हा इथे काय करतो? याने जर मला बघितलं तर उगाच प्रश्न विचारत बसेल. राहुल गेटच्या आतमध्ये येतो तर नैना पटकन बाहेर निघून जाते. राहुल रोहिणीच्या रूममध्ये येऊन मॉम असं मोठ्याने ओरडतो तर रोहिणी दचकते आणि राहुलला म्हणते तुला डोअर नॉक करून येता येत नाही का? राहुल म्हणतो मॉम चिडचिड नको करूस, माझं ऐकून तरी घे आणि मग ठरव मी युजलेस आहे का काय आहे. माझ्याकडे एक ब्रेकिंग न्यूज आहे, तू जाम खुश होशील ऐकून. रोहिणी म्हणते तू असं काही बोलायला लागलास ना की काळजात धस्स होतं माझ्या. परत काही घोळ घातलायस का तू? राहुल म्हणतो नाही, माझं ऐकून तरी घे. गेले 2 दिवस अद्वैत एका संस्थेमध्ये ये जा करतोय. मी त्याच्या मागे गेलो आणि माझ्या हाती अशी न्यूज लागली आहे ज्याने कला अद्वैतमध्ये फूट नक्कीच पडणार. मी असं ऐकलंय की अद्वैतने पतसंस्थेच्या लोकांवर खूप प्रेशर टाकलं आणि जस्ट इमॅजिन खऱ्यांची प्रॉपर्टी त्याने स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. हे ऐकून तर रोहिणीला खूप आनंद होतो आणि रोहिणी राहुलला म्हणते बघितलंस ना तुला थोडं प्रेशराईज केलं की तू किती छान कामं करतोस. आज मला असं वाटतंय की तू माझा मुलगा आहेस. आय एम प्राऊड ऑफ यू. आता कला आणि अद्वैतला दूर करण्याच्या प्लॅनमध्ये कोणीच येऊ शकत नाही. इकडे अद्वैत घरी येतो त्यावेळी कला त्याला विचारते तू ऑफिसवरून आलास सुद्धा? अद्वैत म्हणतो मी कधी म्हणालो मी ऑफिसला चाललोय म्हणून? कला म्हणते अरे तू कामालाच गेला होतास ना पण? अद्वैत म्हणतो मग काम काय फक्त ऑफिसमध्येच होतं का?
कला विचारते, अच्छा म्हणजे तू ऑफिसला नाही गेलास का? अद्वैत तिला म्हणतो, तुला काही प्रॉब्लेम आहे का? मी ऑफिसला न जाता माझ्या घरी आलो तर? कला म्हणते, नाही हो अद्वैत चांदेकर साहेब, आम्हाला काय प्रॉब्लेम असणार? घर तुमचं आहे, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही येऊ शकता. तसंच ऑफिसही तुमचंच आहे, तुम्हाला पाहिजे तेव्हा दांडी मारू शकता तुम्ही. पण हे करण्यामागचं तुमचं काय प्रयोजन आहे हे जाणून घेण्याचं कुतूहल आहे मला. अद्वैत म्हणतो, इरिटेट करू नकोस, पाणी घेऊन ये. कला म्हणते, तू उत्तर दे आधी. अद्वैत म्हणत असतो, ही कसली बाई आहे, बाहेरून आलेल्या माणसाला पाणी विचारायचं सोडून नाही ते प्रश्न विचारत बसलीये. कला म्हणते, ठीक आहे देतीये पाणी, पण तू सुद्धा उत्तर दे मला. अद्वैत मनात विचार करतो, मी जे काही करून आलोय ते हिच्या आईबाबांच्या कानावर घालायला हवं, त्यांच्याही डोक्यावरचं टेन्शन कमी होईल. कला अद्वैतला पाणी देते तर अद्वैत पाणी पिता पिता मनात विचार करत असतो, हिला काहीही करून कोणत्या तरी कामात गुंतवावं लागेल तरच मला त्यांच्याशी बोलता येईल. काय करू म्हणजे हिची कटकट थोडी बाजूला राहील. कला सुद्धा त्याच्याकडे बघून मनात विचार करत असते, हा माझ्याकडे असा का बघत असेल, नेमकं काय चाललंय काय याच्या मनात. तर कला लगेच त्याला विचारते, तू असा का बघतोयस माझ्याकडे? तर अद्वैत म्हणतो, असा म्हणजे कसा? कला म्हणते, डोळे मोठे करून. अद्वैत म्हणतो, डोळे मोठे तुझे आहेत, माझे नाही, आणि उलट मलाच बोलतेस. मी काही बघत वगैरे नाहीये, जा माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. नाही मला कॉफी नकोय, माझ्या बेडरूममध्ये जाऊन माझ्या फोनचं चार्जर घेऊन ये. कला म्हणते, तो कशाला हवाय तुला आत्ता? अद्वैत म्हणतो, कशाला म्हणजे? फोनची बॅटरी डाऊन आहे माझ्या. कला म्हणते, तू मला इथनं घालवण्याचा प्रयत्न करतोयस, असा का वागतोयस? अद्वैत म्हणतो, तू मला प्रश्न का विचारतीयस एवढे? जा वर आणि चार्जर घेऊन ये. कला म्हणते, अरे आता तू वर जाशीलच ना, मग तेव्हा लाव ना फोन चार्जिंगला. अद्वैत म्हणतो, घर कुणाचं आहे? माझं आहे ना, मग मी कुठेही बसेल, तू प्रश्न विचारायचे नाहीस. जा जाऊन चार्जर घेऊन ये. आधीच ऑफिसमधून आलोय, पायाला गोळे आलेत, दमून आलोय मी. जा जा चार्जर आण. कला म्हणते, ऑफिसमधून? पण तू तर ऑफिसला गेलाच नाहीस. अद्वैत म्हणतो, तू माझी बायको असल्यासारखे का प्रश्न विचारतेस मला? कला म्हणते, कारण तू माझा नवरा असल्यासारखा हुकूम सोडतोयस. नवऱ्याच्या नात्याने सांगत असशील तर ऐकेन मी. मी काही तुझी नोकर नाहीये, तू ऑर्डरी सोडशील आणि मी सगळं काम करत बसेल. अद्वैत म्हणतो, आता नवरा नवरा म्हणून माझं डोकं खाणार आहेस का? कला म्हणते, हो, मी जे सांगेन ते ऐकायचं. तू पण माझ्याशी वाद घालून जास्त माझं डोकं खाऊ नकोस. तू मला पाणी आणायला सांगितलेस ते कुठल्या हक्काने? कॉफीही मागितलीस ती कुठल्या हक्काने? आणि चार्जर आण असं जोशात म्हणालास ते कुठल्या हक्काने रे? तर अद्वैत म्हणतो, ए पकाऊ, घरात आलेल्या माणसाला पाणी विचारायला नको? तू नाही विचारलंस म्हणून मी सांगितलं. कला म्हणते, घरी आलेल्या पाहुण्याला आपण पाणी देतो, घरात असणारी माणसं स्वतः पाणी घेतात. आणि घर तुझं आहे ना, त्यामुळे तू ठरव तू कोण आहेस. आणि तुझ्या घरात माझ्यावर हक्क दाखवतोस म्हणजे मी कोण झाले तुझी बायको, विषय संपला. अद्वैत म्हणतो, नेमकं काय ऐकायचंय तुला? कला म्हणते, हेच की तू नवऱ्याच्या नात्याने मला हे सगळं सांगतोयस हे मान्य कर. तर अद्वैत म्हणतो, कला म्हणते, आता कसं? आता घेऊन येते मी तुझं चार्जर. तुम्हाला अजून काही हवं आहे का माझे मिस्टर चांदेकर? आलेच असं म्हणून ती चार्जर आणायला जाते. इकडे नैना सौरभला भेटायला आलेली असते. तर सौरभ तिला म्हणतो, उगाच वेळ कशाला घालवायचा, पैसे ट्रान्सफर करतेस की कॅश देतेस? नैना म्हणते, मी पैसे आणलेले नाहीयेत. सौरू, त्याचं काय झालं? तर सौरभ लगेच म्हणतो, शटाप, असं मूर्खासारखं सौरू सौरू म्हणणं बंद कर, युजलेस. कशाला बोलवलंस तू मला भेटायला? माझा पण वेळ घालवलास. हे रोजच्या रोज टाइमपास करणं बंद कर, पण इथून पुढे नाही. आता मी तुझी वाट लावतो. नाही तुझे प्रेग्नन्सी रिपोर्ट घरी पाठवले ना तर बघच. आणि सौरभ तिथून निघून जायला लागतो तर नैना त्याला थांबवत असते. तर सौरभ म्हणतो, तू आधीच माझ्या भावनांशी खूप खेळली आहेस, आता मला ब्लॅकमेल करणं बंद कर. नैना त्याला म्हणते, प्लीज शांत हो ना, मी तुझ्या भावनांची खेळलेली नाहीये. मी काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घे. मला चांदेकरांच्या घरातून बाहेर पडणं, तुला भेटणं आता अजिबात शक्य नाहीये, पण तरीही आज मी तुला भेटायला आले. इनफॅक्ट मला त्यांच्या घरात किती त्रास होतो हे मी तुला काय सांगू. आणि ती सौरभला म्हणत असते, तुला असं वाटत असेल ना की मी खोटं बोलतीये, नाटक करतीये, पण तुला खरंच सांगते रे, चांदेकरांकडे खूप कंडिशन्स आहेत. त्यांच्या त्यांच्या सुनांकडून खूप अपेक्षा आहेत. तुला माहितीये, त्यांना त्यांच्या सुनांनी बाहेर गेलेलंही आवडत नाही. मी तुला पैसे द्यायला नाही म्हणत नाहीये, मी एवढी मोठी रक्कम अशी डायरेक्ट कुठून उभी करू? मी तुला पैसे देईन, पण मला थोडा वेळ दे. इकडे घरी कला आणि अद्वैत चालत असताना त्या दोघांचा धक्का एकमेकांना लागतो आणि ते प्रॉपर्टीचे पेपर्स अद्वैतच्या हातातून खाली पडतात. कला ते पेपर्स उचलायला लागते तर अद्वैत पटकन तिच्या हातातून ते पेपर्स घेतो आणि कला त्याला विचारते, काय झालं, तू असा का वागतोयस, ही कोणती पद्धत आहे? मी फाईल उचलून मदत करत होते तुला बायकोच्या नात्याने, फाईल हिसकावून का घेतलीस? अद्वैत म्हणतो, हिसकावून का म्हणजे मी अगदी परफेक्टली अलाइन करून लावले होते पेपर्स. तुझा काही भरोसा आहे का? कुठेही कुठलाही पेपर खुपसशील. कला म्हणते, हो का, एवढी सुद्धा अक्कल नाहीये का रे मला? अद्वैत म्हणतो, मला काय माहिती, आणि तुझे डिझाईन्सचे पेपर्स बघतो ना मी, कुठेही ठेवतेस तू. ते जाऊ दे, तू का मला धडकलीस? कला म्हणते, चार्जर द्यायला येत होते.
पण मला तू सांग, ही नाटकं काय चालवली आहेस रे? पायात गोळे आलेत वगैरे. तू खरंच नवऱ्याच्या नात्यानेच कामं सांगतोयस ना मला? का हुकूम सोडून, ऑर्डर सोडून मजा घेतोयस माझी? अद्वैत म्हणतो, सुरू झालं परत? जा जाऊन कॉफी घेऊन ये माझ्यासाठी जा. तर कला म्हणते, अहो आणते. नवऱ्याच्या नात्याने सांगितलं तर बायकोच्या नात्याने मला ते स्वीकारावंच लागेल ना. शेवटी संसाराचा नियम आहे तो. आलेच असं म्हणून तेथून जायला लागते तर कला पाठीमागे वळून पाहते तर अद्वैत सुद्धा तिच्याकडे पाहतो आणि अद्वैत तिला म्हणतो, अशी घुबडासारखी काय बघतीयस? जा जाऊन कामं कर. तर कला म्हणते, अहो तुम्ही कुठे चाललात ते बघतीये. तर अद्वैत म्हणतो, कशाला? कुठे जाणार आहे मी? माझ्या रूममध्येच जाणार आहे. जाऊ ना रूममध्ये? की त्याबद्दल पण काही वेगळं मत आहे आपलं? कला म्हणते, नाही हो, अहो तुम्ही जा ना आपल्या खोलीत. पण तुमचा पत्ता चुकलाय अहो. आपली खोली इकडे आहे, इकडे नाही. अद्वैत म्हणतो, तुझ्यामुळे चुकतंय सगळं. स्वतःच वेडी आहे आणि दुसऱ्याला अजून वेडं करणार. जा आता जाऊन काम कर. जातोय मी, रूममध्येच जातोय. इकडे नैना सौरभला म्हणत असते, मला माहिती आहे तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाहीये, पण मी अगदी खरं सांगतेय रे. माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं. इनफॅक्ट अजूनही आहे. माझ्या मनात तुझ्याविषयी खूप फिलिंग्ज आहेत. फक्त सध्याच्या परिस्थितीमुळे मला त्या दाखवता येत नाहीयेत इतकंच. सौरभ म्हणतो, नैना तू कॉलेजमध्ये सगळ्यात सुंदर मुलगी होतीस म्हणून मी तुझ्या मागे होतो. पण असं समजू नकोस की मी तुला ओळखलं नाहीये. तू काय लायकीची आहेस आणि कोणाचा कसा वापर करू शकतेस ना, ते मला नीट माहिती आहे. माझाही तू वापरच केलायस. आत्तापर्यंत तू फक्त खेळ केलायस. एखाद्या प्याद्यासारखं मला वापरलंयस आणि आता मला त्याचा मोबदला हवाय. मला पैसे हवेत. आय वॉन्ट मनी. नैना म्हणते, म्हणजे तू ऐकणार नाहीयेस तर? ठीक आहे. आणि नैना स्वतःच्या हातातील अंगठी काढते आणि त्याला म्हणते, ही अंगठी घे. सौरभ ती अंगठी घेतो तर नैना त्याला म्हणते, तात्पुरती ही अंगठी तुझ्याजवळ ठेव, म्हणजे तुझा विश्वास बसेल. तर सौरभ त्या अंगठीकडे बघतच मनात विचार करतो, ही अंगठी नक्कीच 1,00,000-1,15,00,000ची असेल. या नैनाला असंच खेळवत ठेवायला हवं. नैना म्हणते, सध्या ही अंगठी तुझ्याजवळ ठेव, बाकीचा व्यवहार आपण नंतर करू. सौरभ म्हणतो, ठीक आहे, यावेळेस चालेल, पण इथून पुढे मी ऐकणार नाहीये. आणि सौरभ तेथून निघून जातो. तर नैना मनात विचार करते, हा कसला आवानून बोलतोय माझ्यासमोर? अंगठी पाहिल्या पाहिल्या डोळे चक्रावून गेले याचे. बरं झालं, आता निदान पुढचे काही दिवस तरी हा गप्प बसेल. इकडे घरी किचनमध्ये कला काम करत असते त्यावेळी ती स्वतःशीच म्हणत असते, मला ना या माणसाचं काही कळतच नाहीये. एकदा म्हणतो मी दमलोय, एकदा म्हणतो मी नाही दमलोय, एकदा ऑर्डर सोडतो, एकदा म्हणतो मला काही नकोय. काय चाललंय असो. इकडे अद्वैत संगीता आणि दिनकरसोबत बोलण्यासाठी त्यांच्या रूममध्ये येतो आणि तो त्यांना सांगतो की मी आता पतसंस्थेत जाऊन आलो. तिथल्या लोकांनी तुमचं घर ज्यांना विकलंय त्यांच्याकडून मी ते सोडवलं. संगीता म्हणते, सोडवलं म्हणजे काय केलं नक्की? तर अद्वैत त्यांना सांगतो, त्यांच्याकडून मी तुमचं घर विकत घेतलंय. हे ऐकून तर संगीता, दिनकर आणि काजलला काही बोलावं ते काही कळत नसतं. इकडे कला अद्वैतसाठी कॉफी घेऊन रूममध्ये येते, परंतु तिला तेथे अद्वैत दिसत नाही. कलाला वाटतं काहीतरी गडबड नक्की आहे. अद्वैत प्रॉपर्टीचे पेपर्स दिनकरच्या हातात देतो तर संगीता अद्वैतला म्हणते, जावई बापू, आम्ही साधी माणसं आहोत. आम्हाला तुम्ही काय बोलताय ना ते कळत नाहीये. तुम्ही म्हणताय आमचं घर विकत घेतलं, म्हणजे आमच्या डोक्यात काही शिरत नाहीये. दिनकर म्हणतो, आम्हाला थोडं व्याज कमी करून मिळालं तरी खूप आहे आमच्यासाठी. अद्वैत म्हणतो, तुम्ही दोघं आधी शांत व्हा. मी सांगतो तुम्हाला काय झाले ते. मला जे योग्य वाटलं ते मी केलं आणि यामागे माझा एकच उद्देश होता. तुम्हाला या वयात तुमच्या राहण्याची चिंता करायला लागू नये आणि तुमच्या डोक्यावर तुमच्या हक्काचं छप्पर असावं. दिनकर म्हणतो, तुमचे उपकार कसे फेडायचे आम्ही? संगीता सुद्धा म्हणत असते, तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर. अद्वैत म्हणतो, तुम्ही दोघं आधी शांत व्हा. सगळ्यात आधी तुम्ही कुठलाही स्ट्रेस घेऊ नका. मला कल्पना आहे ना तुमची मुलगी किती स्वाभिमानी आहे आणि तिला हा स्वाभिमान कोणाकडून आला आहे हे सुद्धा मला माहिती आहे. तुम्ही कोणाकडून पैसे उधार घेणार नाही, म्हणूनच मी हा मधला मार्ग निवडला. मी तुमचं घर विकत घेतलंय, परंतु त्यावर तुमचाच हक्क असणार आहे आणि तुम्हाला जमतील तसे तुम्ही त्याचे हप्ते फेडा. त्याचं कुठलंही प्रेशर घेऊ नका. दर महिन्याला जे तुम्हाला पैशांची जुळवाजुळव करावी लागते त्याचं इथून पुढे टेन्शन राहणार नाही. आणि घर जरी मी विकत घेतलेलं असलं तरी त्यावर हक्क तुमचाच असणार. मला त्या जागेचा तुकडाही नकोय. ते घर तुमचं होतं आणि तुमचंच राहणार आहे. त्यावर तुमचाच अधिकार असणार आहे. ना कुठल्या पतसंस्थेचा, ना कुठल्या गुंडांचा, ना कुठल्या बिल्डरचा किंवा माझाही हक्क नसणार आहे. हे कायम लक्षात ठेवा प्लीज. कला तेथून जात असताना तिला अद्वैतचा आवाज कानावर पडतो. दिनकर म्हणत असतो, तुम्ही किती चांगलं माणूस आहात हे आम्हाला माहीत आहे, पण तुम्ही आमच्यासाठी देव माणूस आहात. अडचणीत असलेल्या माणसासाठी देव कोणत्या ना कोणत्या रूपात धावत येतो हे ऐकलं होतं मी, पण आता मी अनुभवायलोय की तुम्ही आमच्यासाठी धावून आलात. तुमचं कर्ज आम्ही कसंही करून फेडू, पण तुमचं चांगुलपणाचं कर्ज ते कसं फेडणार आम्ही? आणि दिनकर अद्वैतच्या पाया पडणार तेवढ्यातच कला तेथे येऊन ते सगळं पाहते.
अद्वैत म्हणत असतो, असं काही करू नका, मला नाही आवडणार. कला म्हणते, बाबा काय करताय तुम्ही? आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कला अद्वैतला जाब विचारत असते. ती त्याला म्हणत असते, तू आमचं घर विकत घेतलंयस, तू आमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन स्वतःचा बिझनेस मोठा करतोयस. दिनकर आणि संगीता कलाला म्हणतात, आमच्या डोक्यावरचं कर्ज फेडण्यासाठी केलंय त्यांनी हे सगळं. देवमाणूस आहेत ते. तर कला अद्वैतच्या कानात सॉरी असं मोठ्याने ओरडते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.